सर्वांना. चला या, आज आम्ही तुम्हाला होम टूर दाखवतोय, म्हणजेच आमचं घर दाखवतोय की आतमधून कसं आहे. वेलकम. या. नमस्कार सर्वांना. तर आजच्या व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे. तर आज तुम्हाला आम्ही देणार आहोत होम टूर, ज्या आम्ही आमच्या रेंटच्या घरामध्ये राहतोय. तो पूर्ण घर कसं आहे ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. आणि आज आहे श्रावण महिन्यामधला पहिला सोमवार. तर सगळ्यांना आमच्याकडून श्रावण सोमवारचे खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छा. छान अशी बाबांची पूजा करा. मस्त किती पॉझिटिव्ह वाटते बघा. आज आम्ही खूप बरोबर. लवकर उठलोय आणि पूजा वगैरे सगळी झाली, आरती झाली. आता थोड्यात म्हणजे काय सानूचा स्कूल असेल तेव्हा आम्ही मंदिरात पण जाऊन येणार. बरोबर. पण त्याच अगोदर आम्ही विचार केला की छान असा होम टूर करावा. आणि स्नेहाने बघा नवीन ड्रेस वेअर केलेला आहे. याचा शॉर्ट्स आम्ही बनवलेला आहे. जर तुम्हाला हा ड्रेसचा लिंक हवा असेल तर तिकडे तुम्ही जाऊन बाय करू शकता. आणि या व्हिडिओच्या प्रोडक्ट लिस्ट मध्ये पण आम्ही टॅग करणार, बघा किती जेणेकरून सुंदर तुम्ही घेऊ वाटते. शकता. खूपच ऍक्च्युली सुंदर मला साडी वाटतंय. लावायची होती, साडी नेसायची होती, पण काय झालं जेवढे पण मी साड्या दिलेले ते सगळ्यांचा ब्लाऊज खराब झालेला आहे. म्हणजे मला एकच आवडलेला, जो मी सागर ज्वेलर्सच्या व्हिडिओ मध्ये नेसलेली साडी बघा. पण इतर एक पण मला परफेक्ट आले नाहीये किंवा ते त्यांची डिझाईन मला आवडली. हा, तर माझा मूड ऑफ झाला. मग मी ठीक आहे ड्रेस, म्हणून मी ड्रेस मागवलेला की आज वेअर करता येईल. छान वाटते, सुंदर वाटते हो. पण तुला. एकदम मस्त आहे ना, हा, एकदम छान लाईट आहे. वेट. तर चला आता सर्वांनी बोला जय श्री महाकाल. महाकाल. आणि आपण होम टूरला करूया सुरुवात. सर्वात पहिले आपण हॉल पासून स्टार्ट करूया. हो, तुम्ही नेहमी आमच्या ब्लॉग मध्ये बघतच आहात हॉल, तरी पण एक थोडा डिटेल मध्ये देऊया तुम्हाला एक टूर की कसं आपला हॉल आहे. हो. जर आता बाहेरून तुम्ही स्टार्ट करा. बघा आम्ही बाहेर असं डोरमॅट लावलाय. आजपासून श्रावण स्टार्ट झालं तर छान अशी पूजा रांगोळी काढली छोटीशी. हा. तर चला या आतमध्ये. तर जसं आपण एंटर करतोय आतमध्ये, तर आपले राईट साईडला महाकाल बाबांची किती सुंदरची फ्रेम आहे. ज्यांना माहिती नाही मी त्यांच्यासाठी सांगते. आम्ही 3 वर्षापासून महाकाल बाबांच्या भक्तीमध्ये आलोय. तर आम्ही महाकाल उज्जैनला गेलेलो 2023 पासून. बरोबर. तर आता 2026 चालू, 3 वर्ष झाले. आम्ही 6 वेळा बाबांचे दर्शन करून आलोय. बाबांनी एवढे वेळा भस्म आरती घेतली आहे. तर बघा किती सुंदर आम्ही हे बनवून घेतलंय, बाबांचं कस्टमाइज करून घेतलंय फ्रेम. एकदम तुम्ही जेव्हा बघाल ना असं वाटेल की लाईव्ह तुम्ही महाकाल बाबांचे दर्शन घेताय. आणि तुम्ही बघताय टेम्पल आहे हा. तर हे खूप ट्रेंडिंग टेम्पल आहे. मी एक ब्लॉग मध्ये शेअर केलेलं तेव्हा खूप सारे कॉमेंट झाले काय हे काय काय. त्याच्यानंतर आम्हाला किती लोकांनी लिंक मागितली आणि किती जणांनी घेतला. हा, तर हे ट्रेंडिंग वाला आहे. जर तुम्हाला हवं असेल तर आम्ही ते ऍड मध्ये देणार. बघा ना किती सुंदर वाटते. सगळे आपले देव एकदम मस्त असं बसून छान असं आपण स्वच्छतेने ठेवू शकतो. बघा किती कम्फर्टेबल. आणि पुन्हा लक्ष्मी माता, डमरू साईडला ठेवलाय, महादेव ठेवलेत आणि इथं कुबेर महाराज आहेत. हो, दिवा ठेवले साईडला. म्हणजे प्रॉपर असं एक सेटअप राहते आपल्या एक साईडला. हा. तर आता खूप लोक हे पण बोलू शकतात की डायरेक्शन चुकीचं आहे. तर मी ते पण एक तुम्हाला सांगते की आपला जो हा वॉल आहे नॉर्थ ईस्ट वाला, बरोबर, त्याच्या मागे टॉयलेट आहे. ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये. आणि ह्या साईडला आपल्या ईस्ट मध्ये काहीच जागा नाहीये बाबांना लावायला, म्हणून आम्ही इकडे लावलंय. आणि असं काहीच नाहीये. जे महाकाल बाबा आहे ते दक्षिणमुखी आहेत. तर त्यांचं साऊथ मध्ये फेसिंग आहे. तर बाबांना कुठे पण विराजमान केलं ना ती जागा एकदम शुद्ध पवित्र होते. आम्ही मानतोय आणि आम्ही फील करतो. आमच्या घरातला जो ऑरा आहे ना ते पक्षी प्राणी सगळं फील करू शकतात. तर चला, तुम्ही टेम्पलच्या खाली टेबल बघताय. ऍक्च्युली हा सेंटर टेबल होता, पण काय झालं ना की मला नैवेद्य वगैरे दाखवायला इकडे जागा काहीतरी पाहिजे होता. तर आम्ही सेंटर टेबल न यूज करता याला ऍज अ म्हणजे आपण नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी बॉक्स टाइप एक ठेवलाय. बघा आता पण तुम्ही बघू शकता. ठेवलंय फळं ठेवलेत आणि मिठाई ठेवली. सगळं म्हणजे व्यवस्थित राहते. बघा ना, पूजेचं सामान एक जागेवरती राहते. इकडे तिकडे करायची गरज लागत नाही मला. तर ज्यांचं रेंटचं घर आहे ते हे बाय करू शकतात टेम्पल साठी. आम्ही लिंक देतो. आणि सोफा बघा, आता सोफ्याला पण 2 वर्ष झाली आहे. 3 सीटर सोफा आहे आपला, ब्लू कलरचा. इतकं कम्फर्टेबल, इतकं छान आहे ना.
जसं घेतलेलं तसंच आहे, फक्त आता सानू कसं घाण वगैरे करते, थोडं डाग वगैरे लागलेला आहे छोटा मोठा, कव्हर लावते पण ते इकडे तिकडे होते म्हणून मला असंच आवडते. आणि इतकं कम्फर्टेबल ना, आम्ही दिवसभर पण बसून राहू शकतो. बरोबर. तर हा पण ऑनलाईन आहे, प्रत्येक प्रोडक्ट ऑनलाईन आहे आपल्या घरात. आणि जे आम्ही वस्तू वापरतो या होम टूर मध्ये तुम्हाला जेवढे पण दिसतात ना, तुम्हाला प्रोडक्ट लिस्ट मध्ये देतो, तुम्ही चेकआउट करा, तुम्हाला हवं असेल तुम्ही विकत घेऊ शकता. कारण की बघा ना, आता 2 वर्ष झाले, एकदम बेस्ट आहे. तर चला आता या साईडला तुम्ही बघताय आपला सोफ्याच्या वरतीच आपण आपला प्ले बटन लावलेला आहे. तर युट्यूबची खरी कमाई आपली इकडेच आहे जवळ. फोन जरी ओपन केला तर त्यांना बघा दिसते की काहीतरी आहे म्हणून. आणि या साईडचा तुम्ही बघताय लेफ्ट साईडला आपली टीव्ही आहे. आता टीव्हीला पण 3 वर्ष होती ना. हा 3 वर्ष होतील टीव्हीला. आता टीव्ही आहे. आणि युनिट बघताय तुम्ही, आम्ही घेतलेला ते खराब झालाय, आम्हाला चेंज करायचं, आम्ही दुसरा घेणार आहोत. आणि वरती तुम्हाला बॉक्स दिसतात ते पार्सलचे आहेत ते. आणि आता खरंच चांगल्या क्वालिटीचे घ्यायचा विचार करणार, कारण की बरोबर इंजिनियर वूड आले बघा ना, 1-2 वर्षातच खराब होतात. फायदा काय, अजून 5,000 रुपये टाकून चांगला येईल ना. इकडे छोटे मोठे वस्तू ठेवले मी आतमध्ये. आणि आता आपला पार्सल आहे, आता आम्हाला मंदिरात जायचं म्हणून हार गिर ठेवला इकडे. तर हे पूर्ण तुम्ही जेव्हा आमच्या ब्लॉग मध्ये बघताय ते याच्यात आहे. आणि इकडे आपण हे लावली, घड्याळ लावलाय बघा, म्हणजे वरतीच ठेवलं आपण हाईट वरती. आणि इकडे तुम्ही बघताय हा ट्रेंडिंग हे आहे, काय म्हणजे मिरर आहे. तर खूप लोकांना वाटते की असं का ठेवलाय, पण ऍक्च्युली ना हा शो साठी ठेवतात. आणि आम्ही का ठेवलाय माहितीये का, जेव्हा आम्ही ना असं किचन मधून बेडरूम मधून कुठून येतात ना, महाकाल बाबांचा याच्यात रिफ्लेक्ट दिसतं. बरोबर. हे बघा तुम्हाला असं दाखवतंय बघा, महाकाल बाबा दिसतात. हो, महाकाल बाबा इथे पण आहेत, इथे पण आहेत. आणि इकडे तुम्ही बघताय आता आपली विंडो बाल्कनी, त्याजवळ बघा आम्ही कर्टन घेतले, इतके सुंदर आहेत ना. यांची लिंक तुम्हाला भेटणार नाही, कारण हे आम्ही IKEA मध्ये घेतलेले. हो, खूप छान आहे. पण आता कसं आहे माहितीये का, पाऊस वगैरे येतोय ना, म्हणून आता वॉश करता नाही आले मला. ऍक्च्युली काल सफाई केलेली. आणि इकडे बघा आपले सगळे प्लांट आपण सेटअप केलेला आहे, किती छान आहे बघा. इथे तुम्ही बघताय तुलसी माता, जास्वंदीचा प्लांट आम्ही भरपूर मोठा झालेला, आम्ही प्रूनिंग केली आहे. इकडे रोज आहे, व्हाईट वाला बटन रोज. आणि हे कृष्ण काय होतं, कृष्ण कमल होता. पण इथे खाली सदाबहार आहे आणि या साईडला टोमॅटोचे प्लांट आहेत. चला आता सानूचा बेडरूम दाखवूया पहिला. तर बघा हा जो तुम्ही डोर बघताय नेहमी व्हिडिओ मध्ये, हा सानूचा बेडरूम तुम्ही व्हिडिओ मध्ये पण बघितला असेल. पण पूर्ण एक टूर देतो आपण म्हणून प्रॉपर डिटेल मध्ये मी सांगते. जसं मी तुम्हाला बोलले की इकडे ह्या भिंतीला आपण बाबांची फ्रेम वगैरे नाही लावू शकत, कारण की मास्टर बेडरूम आहे बघा. तर सानूचा हे टॉयलेट आहे, तर आपण अजिबात या साईडला कुठल्याही देवला ठेवू नाही शकत, म्हणून आम्ही इकडे काहीच केलेलं नाहीये. कारण की आपले वास्तू अनुसार जर आपण बघायला गेलो तर खूप साऱ्या गोष्टी असतात, त्याच्यात आम्ही पडत नाही. तर ठीक आहे, ते सोडूया. आता हे तुम्ही बघता सानूची बेड, सानूची चादर बघा. आम्ही जेव्हा दाखवलेली एवढे कॉमेंट्स कुठून घेतले, मला अजून इंस्टाग्राम वरती मेसेज येतात की यांचं लिंक दे. बरोबर. सानूचा जो हे आहे ना बेडशीट, एकदम कॉटनचा आहे आणि एकदम छान अशी क्वालिटी आहे. आता मी 2 ते 3 वेळा वॉश केली आहे, बघा एकदम परफेक्ट आहे. बरोबर ना. आता 300-400 रुपयाला काय मिळणार, 400-500 रुपयाला. आणि राहिला सोफा, तर सोफा आम्ही इथनं घेतलेला. काय कुठे गेलेलो आपण, भिवंडी मार्केट. आणि इकडे आपण एक टी टेबल होता इकडे ठेवून दिलाय, कारण की आपला हे सेटअप केलाय आपण, प्रिंटर आणि लॅपटॉप. बरोबर. आपल्या मसाल्याचं जे काय प्रिंट आउट वगैरे काढायला लागतात, ऍड्रेस वगैरे, इकडून हे बसून करतात. आणि जर या साईडला तुम्ही बघताय हे आपले कर्टन्स, कारण की इकडे विंडो आहे. आता पाऊस पडला थोडा ओला आणि थोडा घाण पण आहे. सानूच्या बेडरूम मध्ये इथे AC लावलेली आपण. हो. आणि इकडे सानूचं कबर्ड आहे, कपडे तिचे. आणि आपल्या साड्यांचे जे ऑर्डर आले आता ते पॅकिंग करायचे म्हणून इकडे ठेवले. सानूच्या मध्ये कपडे वगैरे ठेवले आपण आतमध्ये मस्त. सानूच्या इकडे स्टडीचा ते बुक्स वगैरे ठेवले, शार्को आपले जे अंथरूण, कारण सानूच्या हाताला लागले त्यापासून आम्ही इकडेच तिच्याकडे झोपतो, म्हणून हे सगळं इकडे असं ठेवलेलं आहे आपण. तर आता सानूचा बेडरूम तुम्हाला दाखवलेला आहे. तर चला आता पहिलं किचन दाखवूया. तर चला आता आपण किचन मध्ये जाऊया. ऍक्च्युली आम्ही ऑलरेडी किचनचा एक होम टूर स्पेशली बनवलेला होता. लाईट लावून येते म्हणजे थोडंसं उजेड येईल. तर इकडे पण 2 लाईट्स लावले आपण, कारण की पॅसेज आहे खूप मोठा, स्पेशियस फ्लॅट आहे ऍक्च्युली. आणि आता जसं की इकडून आपण हॉल मधून आलो की किचन बघा किती छान. तर बघा हा आहे आपला किचन, 2 प्लॅटफॉर्म वाला, छान असं स्पेशियस फ्लॅट आहे. तर किचन पण छान असं मला आवडतं तसं मिळालेलं आहे या फ्लॅट मध्ये. इकडे फ्रीज ठेवलाय आपण. खूप लोकांनी फ्रीज बद्दल पण विचारलंय, पण आम्ही हे ऑफलाईन घेतलेलं आहे फ्रीज. तर इकडे तुम्ही बघताय आमची एलिकाची ब्रँड वाली ही आहे, काय बोलते, शेगडी आहे. 3 वर्ष होत आले, ऍज इट इज आहे, पण इकडचा कलर थोडासा ना चेंज झालेला. आता बघू
काय होते, खराब पण होतात. पण छान झाली, टिकली नाही किती यूज केली आपण ना, किती जास्त. बापरे, होमली फूड किती चालवलंय मी. मसाले भाजते, खूप म्हणजे युजफुल आहे. इकडे तुम्ही अवन बघताय, आपण आताच अवन घेतलं ना इकडे शिफ्ट झालं, 4 महिने झाले. 4 महिने झाले. छान छान रेसिपीज करत असतो. आता आपला श्रावण चालू आहे म्हणून आता काही यूज नाही करणार, नंतर करूया. इकडे तुम्ही बघताय आपण पूर्ण किचनचे रॅक वगैरे ठेवले, डब्बे वगैरे ठेवले. हे आपण नवीन घेतलेला बघा, किती छान ऑर्गनाइज झालाय आता. म्हणजे सारखा नाही दिसत, म्हणजे एक एक सुट्टा प्रत्येक वस्तू जागेवरती डब्बे ठेवलेले आहेत. इकडे मांडणी पण आम्ही पूर्ण खाली केली. तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये बघत असाल, कढाईवरती कढाई 2 वेळा पडलेला पाहिजे. तर हे केलंच नाही, एकदम भरून ठेव तू, पाहिजे तर जेवढं यूज होतं तेवढंच ठेव. आता खाली केलं, मस्त एकदम क्लीन बघा, साफ केलेलं आहे. या साईडला व्हेजची सर्व भांडी आणि या साईडला नॉनव्हेजचे भांडी आहेत. आणि जे आपले ग्लास वगैरे आहे, याच्यात पण बघा किती खाली केलंय मी. म्हणजे गर्दी होती, तर याही पूर्ण बोलले की साफ करताना काढून टाक. आणि इकडे बेसिन बघताय, मोठासा असा छान बेसिन आहे. आणि हा आपला बघा बांबू प्लांट. इतका म्हणजे जेव्हा पण आम्ही आणतो ना ग्रो होते. तर आता मी एक तुम्हाला टिप्स देते की कसा ग्रो होते. तुम्ही जेव्हा पण आणाल ना, तेव्हा कुठल्याही भांडीमध्ये तुम्ही ठेवताय तर याचं पाणी आहे ना तुम्हाला डेली चेंज करायचं आहे. आता मी आज केला नव्हता म्हणून बघा आता खाली केलाय. पाणी टाकायचा आणि असं याला क्लीन करून असंच ठेवून द्यायचं पाणी. तर मी पण आता ठेवते, पटकन आठवण आली म्हणून. तर डेली तुम्हाला बांबू प्लांटचं पाणी आहे ना चेंज करत राहायचं. एक टायमिंगला करा, कुठले पण टायमिंगला करा, पण सेम टायमिंगला करा. आता याच टायमिंगला मी डेली पाणी चेंज करत असते. आणि असं ठेवा. इतका ग्रो करेल ना की तुम्हाला स्वतःला विश्वास नाही होणार की इतका छान कसं काय ग्रो आहे. किचन आपण किचन दाखवलेलं आहे, आता बेडरूम दाखवूया. तर या तुम्हाला आता आमचं बेडरूम दाखवते. तर बघा समोर तुम्हाला कबर्ड बघायला मिळणार आहे. आणि हा पण असं सिंपल प्लायचाच कबर्ड होता. आपण किती वर्ष झाले याला पण? 3 ते 4 वर्ष झाले. 3 ते 4 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. 3 वर्ष कारण की आपलं सेक्टर 8 मध्ये पासून आहे. हो बरोबर. तर आम्ही घेतलेला 9 का 10 हजार रुपयाचा. बघा अजून तसं आपल्या ठेवण्यावरती असते की आपण किती वर्ष युज करू शकतो. बरोबर. तर युज होते, कारण आपल्याला युज अँड थ्रो टाईपच पाहिजे. कारण स्वतःचं घर नाहीये तर जास्त महागडा घेऊन फायदाच नाही. पण बेड काय घेतला आम्ही, कारण की आम्ही ठरवलेला की आपला जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा घेणार. पण बाय लक ते झालंच नाही. तर ठीक आहे ना, आम्ही घेऊन टाकलं की. आणि युट्यूब वरती यायच्या अगोदर या गोष्टी सर्व आमच्या जवळ होत्या. तुम्ही सर्वात अगोदरचा आमचा एक ब्लॉग बघा, कुठला तरी माझ्या बर्थडेचा किंवा कुठला तरी एक ब्लॉग असेल खूप जुना, 5 का 6 वर्ष अगोदर. आमच्या जवळ ना बेड होता, आमच्या जवळ एसी होती, आमच्याकडे सर्व गोष्टी होत्या ज्या ज्या आपल्या जवळ वस्तू असतात ना, एसी पासून त्या सर्व फ्रीज सर्व गोष्टी होत्या. असं नाही का आम्ही युट्यूब वरती आल्यावरती आमच्या जवळ या सर्व गोष्टी आल्या. आम्ही अपग्रेड बोलतात ना ते करत गेलो, बस दुसरं काही नाही. आणि मध्ये थोडा प्रॉब्लेम पण झालेला ना कोरोना नंतर. तर आम्हाला छोटे रूम मध्ये शिफ्ट व्हावं लागलं. म्हणजे 1 BHK मधून आम्ही 1 RK ला जात होतो म्हणून सगळे वस्तू विकलेले, फक्त एसी ठेवलेली, बेड बीट सगळं हे केलेला आणि सगळं विकलेला. म्हणजे बेड बीट कबर्ड पण विकलेला, छोटा घेतलेला. मग आम्ही परत 1 BHK ला शिफ्ट झालो 2 वर्षात. मग आम्ही परत जे हळूहळू सगळ्या गोष्टी घेतल्या. तर ना हळूहळू गोष्टी येतात, फक्त हे नाही करायचं. आणि आता तुम्ही हे बेड बघताय आमचा, हा पण आपण भिवंडी मार्केट मधूनच आलो, उल्हासनगर मधून. तर आम्ही युट्यूबर आहो म्हणून त्याही आम्हाला चांगला दिलाय, तरी पण थोडाफार काही ना काही फॉल्ट निघालेला. आम्ही त्यांची प्रमोशन केलेला, थोडाफार दाखवलं, पण आम्ही ते डिलीट करून टाकला कारण की त्यांचा काही रिस्पॉन्स चांगला मिळत नव्हता. आम्हाला पण नव्हता मिळत. आणि आम्हाला असं वाटलं की जर आपल्याला थोडाफार याच्यामध्ये काहीतरी 19-20 झालेला आहे, बरोबर थोडासा झालेला, एवढा पण हे नाही. पण कसं आहे दुसऱ्या सोबत नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही डिलीट करून टाकला. जास्त पण होऊ शकतो, तुम्ही दाखवलेला म्हणून आम्ही घेतला, तर त्याच्यामुळे आम्ही तो डिलीटच करणार. तुम्ही बेडशीट बघताय, ही पण बाबा किती भारी आहे बेडशीट बघा आमची. दोन्ही पण बेडशीटची सानूच्या बेडरूम मधली आणि ह्या बेडशीटची लिंक ना आम्ही देतोय, नक्की तुम्ही चेकआउट करा. नाहीतर आम्ही ना शॉर्ट व्हिडिओ बनवली, त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे ना, पण स्क्रीनवरती पण देऊ जेणेकरून तुम्हाला इझी होईल बघायला प्रोडक्ट. आणि ही जी सानूची फुल प्युअर कॉटनची आहे आणि हे ना कॉटन ब्लेंड आहे, तर खूप छान आहे. ब्लेंड ना, हो म्हणजे ब्लेंड आहे एकदम. डोळ्यांवरती बघा ना, बघितल्यावरती कसं वाटतं, एकदम 3D सारखा असं वाटतंय का फुलं ठेवली त्याच्यावरती. तसं तुमच्याकडे रिसीव्ह झाली की एवढी आवडणार नाही तुम्हाला, पण जेव्हा तुम्ही परफेक्ट लावणार ना बेडला तेव्हा सुंदर वाटतं. हे लावल्यावरती परफेक्ट तेव्हा आम्हाला एकदम डोळ्यानं दिसतं की 3D आहे. बघा ना, हे बघा एक झलक बघा वाटतंय ना, एकदम असं म्हणजे रिअलिटी सारखं आहे बघा. वरती म्हणजे असं वाटतंय का वरतीच फुलं आहे ती सर्व.
तर एक कॉमेंट्स बघायला मिळाली मला की कालथा का ठेवलेला बेडवरती. तर मी सांगते जे साईडला फिटिंग करायचं ना तेव्हा मी कालथ्यानी घालते आतमध्ये, कारण ते हात नाही जात ना त्याच्यात. मग कालथ्यानी परफेक्ट फिटिंग होते, ते पण तुम्ही ट्राय करू शकता. बेडशीट लावायला बेडरूम मधला तुम्हाला आता आम्ही कबड दाखवला, बेड दाखवलाय, आणि काहीच नाही, आणि एसी आणि दुसरा काहीच नाही ना, कर्टन बस छोटं. बाहेर पाऊस पडतोय ना, तर त्याच्यामुळे आम्ही बाहेरचं दाखवत नाही. बघा कपडे पण आम्ही आतमध्ये हे केले, सुकत ठेवलेले आहेत. आणखी क्लायमेट एवढा आहे की पाऊस येतो जातोय, मग कपडे पण सुकत नाहीये. पण तरी पण ठीक आहे, आपल्याकडे जागा आहे आता, तर तेवढे कपडे जरी सुकून जातात. तर आता घरातलं तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे, तर घराच्या बाहेरची जागा तुम्हाला दाखवतो. चला आता ना तुम्हाला आमच्या रूमच्या बाहेरची जागा दाखवतोय. जसं आम्ही आमच्या रूमच्या बाहेर निघतो ना, तर तुम्हाला 2-2 लिफ्ट बघायला मिळतात. इथं सर्व चांगलं आहे, फक्त लाईटचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, लाईट कधी पण जाते, लिफ्ट कधी पण बंद होते, कधी पण कोण पण अडकू शकते, असं होतं. दिवसात ना 15 वेळेला तरी लाईट जाते. तर हा एक विषय आहे. आणि 2 लिफ्ट तुम्हाला दाखवलेले आहेत. हे बघा बाहेरचा नजारा दाखवतो. ओ हो हो हो, किती छान. हे बघा सुंदर. ऍक्च्युली आता त्या साईडला आहे ना, त्या साईडला द्रोणागिरी आहे, द्रोणागिरी आणि उरण. आपण जिथे राहत होतो बघ शिडको कॉलनी मध्ये, ती बघ इथं दिसते. हा शिडको कॉलनी ती आहे. ही बेलपाडची आणि गव्हांची खाडी आहे. आणि बघा ती नाहवा खाडी आहे. तिकडं त्या साईडला जैनपेटी आहे. आणि बघा तिकडे त्या साईडला तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा, हा अटल सेतू ब्रिज आहे. आणि बघा हा जो तुम्हाला समोर दिसते ना, हा गव्हाण गाव आहे. हा गव्हाण गाव आहे. आणि या साईडला उलवे आहे. आणि समोर मधून ब्रिज दिसते ना, हा डायरेक्ट अटल सेतू ब्रिज इकडे निघते ना, शिवडीला निघते. बरेच जागेवरती जायला कनेक्ट, काय बोलतात ते, कुलाबाला जायला आहे रस्ता, सगळीकडे तिथनं जायला भेटते. आणखीन आता जेव्हा मी इथं फर्स्ट टाइम आलो ना, तेव्हा मला कसं वाटलेलं का ही गॅलरी फक्त 10वी फ्लोर वाल्यांसाठी आहे. पण नंतर आपल्याला जेव्हा कमेंट केलं ना, म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिली मधून, तेव्हा मला समजला काही एमर्जन्सी साठी, म्हणजे असे आग बीग वगैरे लागली ना, डेडिकेटेड एरिया असते की जेव्हा काय झाला तर इकडून म्हणजे ते काय बोलतात सेफ्टीसाठी. या गोष्टी कधी आम्हाला समजलं जेव्हा आम्ही CVO वाला व्हिडिओ बनवला होता ना, तेव्हा कमेंट केले, तेव्हा मला हे समजलं की याच्यासाठी असते ही जागा. पण खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय, सगळं भारी आहे, सगळं भारी आहे. पण लाईट 1000 वेळा जाते ना, त्याचा जाम वैताग येते, तेव्हा भरपूर राग येतोय मग की अरे इतके चांगले घरात राहून सुद्धा लाईटचा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, तर चला फायनली तुम्हाला आम्ही होम टूर दिलेली आहे. आमचा हा रेंटचा 2 BHK घर कसा आहे तुम्ही बघितलं असणार. काय काय आम्ही वस्तू घेतलेल्या आहेत घरामध्ये, काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. पण आता हा व्हिडिओ एंड करायच्या अगोदरच तुम्हाला आत्ताच मी सांगतोय, खूप ताई अशा म्हणजे एक एक वस्तू बघतील आणि बोलतील नंतर कमेंट करून का दादा याची लिंक मिळेल का, स्नेहा याची लिंक दे ना मला. तर तुम्ही ना हे विचारण्याच्या अगोदरच तुम्ही ना ते बोलतात ना टॅग करतो प्रोडक्ट, ते तुम्ही चेक करा. सर्वांची लिंक आम्ही दिलेली आहे. अजून तू काय म्हणणार? अजून मी म्हणणार की तुम्हाला कसं वाटलं होम टूर. आणि म्हणजे आता कसं की रेंटचं घर आहे बघा, आम्ही खूप स्वप्न सजवलेले स्वतःच्या घरासाठी. तर आम्हाला असं वाटायचं की स्वतःचं घर झालं की असं डेकोरेट करूया, तसं करूया. इकडे पण मला वाटते, तुम्ही बघितलंय, जरी रेंटचं आहे तरी आपण कसं ठेवतो. पण कसं ना की जे मनाला पाहिजे तसं करता नाही येत. पेंट आपल्या मनासारखं करता नाही येत, अजून डेकोरेट करता नाही येत. तर एक स्वप्न आहे की आमचं लवकरात लवकर स्वतःचं स्वप्नातलं घर व्हावं. पण कसं आहे ना, जेव्हा महाकाल बाबांची इच्छा असं नाही का आपण ट्राय नाही केला, आपण ट्राय केला. आपण 2025 डिसेंबर मध्ये पण ट्राय केला, 2026 जानेवारी फेब्रुवारी मध्ये पण ट्राय केला. पण कसं आहे ते आपल्या नशिबात नव्हता आणि गोष्टी झाल्या त्या. आता ते परत आपल्याला काही करायचे नाही. जर तुम्ही नवीन असणार तर आपल्या तुम्ही ना मागचे व्हिडिओ बघा, तुम्ही हे 3-4 महिन्या अगोदरच्या, तुम्हाला सर्व काही तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये बघा. आणि कधी कधी काय होतं माहिती का, जेव्हा आपले नवीन व्ह्यूअर जॉईन होतात आपल्या चॅनलला, ते काय करतात ना की 1-2 व्हिडिओ बघून आपल्याला जज करतात. तर आम्ही फक्त एवढंच सांगणार की तुम्ही ना बाकी दुसरे पण ब्लॉग्स बघा आमचे. आणि जर तुम्हाला आमच्याबद्दल जास्तच जाणून घ्यायचं ना, तर सर्वात पहिले लव्ह स्टोरी बघा आमचा, जेवढे पण पार्ट्स आहेत. तेव्हा एकदा जर तुम्ही आमची लव्ह स्टोरी बघितली, ऐकली ना, तर तुम्हाला मग ते जे काही तुमचे प्रश्न आहेत ना मनात, ते काहीच राहणार नाही आमच्याबद्दल. तर ते एकदा बघा जाऊन, ते चेकआउट नक्कीच करा. कारण की आम्ही श्रावणमध्येच ते 2 वर्ष अगोदर शूट केलेले, जेवढे पण पार्ट्स होते आम्ही जेवढं पण एक्सपिरियन्स सगळं शेअर केलाय. आणि दुसरा, आता रेंटचं घर आहे तरी पण आम्ही याला स्वतःच मानतो. जेवढं आमच्याशी करता येते, चांगलं ठेवता येते, आम्ही तेवढा ठेवतो.
आणि आम्ही एवढंच बाबांकडे प्रार्थना करतो की आमचं लवकर लवकर घर व्हावा. तर तुम्ही प्लीज चांगले चांगले ब्लेसिंग्स द्या. श्रावण चालू झालाय, काय मी तुमचा जे ब्लेसिंग्स तुम्ही आमच्यापर्यंत देणार तर त्याच्यामुळे लवकर होईल. बरोबर. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण होम टूर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज श्रावणचा पहिला सोमवार आहे, तर तुम्हाला सर्वांना आमच्याकडनं श्रावणच्या खूप 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 शुभेच्छा. ढेर साऱ्या शुभेच्छा. हो. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.